कारण लाडक्या बहिणींना सरकारकडून हे गिफ्ट मिळालेलं आहे। लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झालेली आहे। आजचा निधी एकत्रित जमा झालेला आहे। निधीच्या बाबतीमध्ये कुठली कमतरता पडणार नाही याची दक्षता तिन्ही म्हणजे मुख्यमंत्री मोदी दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी घेत आहेत। आम्ही 2 दिवसापूर्वीच साधारणपणे जाहीर केलं की पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेचा महिन्याचा हप्ता हा वितरित होण्याची सुरुवात होईल। कालपासून ती सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे पुढच्या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे लाभ आपल्याला गेलेले पाहायला मिळतील। उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 24 हप्ता 1500 रुपये आणि जुलै महिन्याचा 25 हप्ता 1500 रुपये तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये आज 6 जुलै सोमवार रोजी जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचा आज 6 जुलै सोमवार 100% घोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 23 हप्ता 1500 रुपये आणि जुलै महिन्याचा 25 हप्ता 1500 रुपये तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जमा झालेला होता। आता तुम्हाला जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची प्रतीक्षा लागलेली होती। तर अखेर तुमची आज 7 जुलै सोमवार रोजी जून महिन्याच्या 23 हप्त्याचे आणि जुलै महिन्याच्या 24 हप्त्याचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना काल 5 जुलै रविवार होता तर काल रविवारी सर्व बँकांना सुट्ट्या होत्या। त्यामुळे लाडक्या बहिणींना काल रविवारी बँकेमध्ये पैसे सोडण्यात आले नव्हते। परंतु आज 7 जुलै सोमवार आहे। आज सर्व बँका उघड्या झालेल्या आहेत। आज सकाळपासून सर्व बँकेमध्ये हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना जर तुमचं बँक खाता या प्रमुख 10 बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये असेल आणि लाडक्या बहिणींना तुमचा जिल्हा या प्रमुख 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुमची आज जून महिन्याच्या 23 हप्त्याची आणि जुलै महिन्याच्या 24 हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। कारण तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। आता बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील तर अशा प्रकारचे चर्चा गावाच्या पारावरती सुरू झालेली होते। परंतु लाडक्या बहिणींनो अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे। कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर या तिघांच्या माध्यमातून काल जून हप्त्यासाठी आणि जुलै हप्त्यासाठी 7200 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली होते। 7200 कोटींचा निधी बँकांमध्ये पाठवण्यात आलेला होता। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता तुमची खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। इथून पुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु लाडक्या बहिणींना अखेर तुम्हाला आज दिलासा मिळत आहे। तुमची खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। यासोबत लाडक्या बहिणींना तुमची गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे। इथून पुढे तुम्हाला गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता आज ज्या 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा केले जात आहेत तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत हे आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो जून हप्त्यासाठी आणि जुलै हप्त्यासाठी सरकारच्या माध्यमातून ज्या पात्रता लावलेली आहे तर त्या पात्रता कोणकोणत्या आहेत हे सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। आता बघा लाडक्या बहिणींना जर तुम्हाला जून महिन्याचा 23 हप्ता 1500 रुपये आणि जुलै महिन्याचा 24 हप्ता 1500 रुपये जर तुम्हाला या दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळवायचे असतील तर लाडक्या बहिणींना तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांचे जून आणि जुलै या 2 महिन्यांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार ज्या ज्या बहिणींना जून महिन्याचा 24 हप्ता आणि जुलै महिन्याचा 25
24 हप्ता मिळवायचा असेल तर त्या लाडके बहिणी या प्रमुख 4 पात्रतेमध्ये पात्र ठरायला पाहिजेत। राज्यातील ज्या लाडके बहिणी या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे पैसे जमा करण्याचे आदेश थेट राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम या तिघांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये पात्र ठरत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा, लाडकी बहिणींना जून हप्त्यासाठी, जुलै हप्त्यासाठी आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी सरकारच्या माध्यमातून पात्रता लावलेली आहे। तर या पात्रता कोणकोणत्या आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया। तर बघा, लाडक्या बहिणींना पहिली पात्रता तुमच्याकडे 4 चाकी गाडी असायला पाहिजे। जर तुमच्याकडे 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, परंतु ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसेल त्यांना हे पैसे मिळणार आहेत। यासोबत लाडक्या बहिणींना राज्यातील ज्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्यांना पैसे मिळणार आहेत। ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी नसतील त्यांना पैसे मिळणार नाहीत। यासोबत लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींचे वय हे 65 वर्षांच्या पुढे गेलेलं असेल तर त्यांना पैसे मिळणार नाहीत। ज्यांचं वय 65 वर्षांच्या आतमध्ये असेल त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत। यासोबत लाडक्या बहिणींनो, अजून 3 पात्रता राहिलेल्या आहेत, तर त्या अजून 3 पात्रता सुद्धा आपण पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींना अजून 3 पात्रता पाहण्याच्या अगोदर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 हप्त्यांचे 3000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे पैसे हे तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा केले जाणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे। ज्या बहिणींचे आधार कार्ड बहिणींच्या बँक खात्याशी लिंक असेल तर त्या लाडक्या बहिणींचे जून आणि जुलै यासोबत गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड बँकेला लिंक करायचं आहे आणि तुम्ही KYC पूर्ण केलेले असायला पाहिजे। जर तुम्ही अशी महत्त्वाची कामे केलेली असतील तर तुम्हाला जून जुलै या 2 हप्त्यांची आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर लाडक्या बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज 6 जुलै सोमवार रोजी ज्या जिल्ह्यांमध्ये आणि ज्या बँकेमध्ये जून जुलैचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे आता जमा केले जाणार आहेत तर ते प्रमुख जिल्हे आणि प्रमुख बँका सविस्तर पद्धतीने पाहून घ्या। परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या बहिणी गरजू आहे, ज्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत त्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे। त्या बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्त्याचे पैसे, जुलै हप्त्याचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे आता जमाच केले जात आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना आज 7 जुलै सोमवार आहे, उद्या 7 जुलै मंगळवार आहे आणि परवा दिवशी 8 जुलै बुधवार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे 3 दिवस सर्व लाडक्या बहिणींचे गोड होत आहे। म्हणजेच 6 जुलै, 7 जुलै, 8 जुलै हे 3 दिवस लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। आता बघा, लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी आपण पाहून घ्या। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत तर अशा बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जून जुलै या 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। आता बघा, लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज 7 जुलै सोमवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये जून जुलै हप्त्याचे पैसे सोडले जात आहेत ते आपण पाहून घ्यात। परंतु लाडक्या बहिणींनो, आज कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत त्या बँकांची यादी सुद्धा पाहायची आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना आज SBI बँकेमध्ये म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे जमा होणार आहेत। यानंतर पोस्ट बँका, बघा पोस्ट बँका सरकारची बँका आहे त्यामुळे आज पोस्ट बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत। यासोबत बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँका, ICICI बँका, कोटक महिंद्रा बँका, महाराष्ट्र ग्रामीण बँका, यासोबत जिल्हा मध्यवर्ती बँका, पंजाब नॅशनल बँका, पंजाब अँड सिंध बँका, ICICI बँका, HDFC बँका, कोटक महिंद्रा बँका तर अशा बँकांमध्ये जून जुलै हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या बहिणींचा जिल्हा या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल त्याच लाडक्या बहिणींची आज 6 जुलै सोमवार रोजी जून आणि जुलै या 2 हप्त्यांचे पैशांचे आणि गॅस कनेक्शनच्या
पैशांची प्रतीक्षा संपून जात आहे। आता बघा लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी आपण पाहणार आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी असतील, त्याच बहिणींची जून जुलै या दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। परंतु ज्या बहिणी गरजू नसतील, ज्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी नसतील, त्यांना पैसे मिळणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींना आज सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणी बँकांमध्ये गर्दी करून बसलेल्या आहेत, कारण सकाळपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली होती। बघा बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून हे पैसे सोडण्यात येत आहेत, कारण लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या आठवड्यामध्ये मिळालेला नव्हता, म्हणजे जून महिन्याचा हप्ता जून महिन्यामध्ये मिळालेला नव्हता। त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या। लाडक्या बहिणींना वाटत होतं की आपल्याला जून हप्त्याचे पैसे येणार नाहीत, आपलं सरकार फसवणूक करत आहे, तर अशा प्रकारे लाडक्या बहिणी म्हणत होत्या। परंतु लाडक्या बहिणींना सरकारने सर्व गोष्टींचा विचार केलेला आहे। लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या, तर या लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी हे पैसे आता पाठवण्यात येत आहे। राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना आता खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे आणि बहिणींचे खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यासोबत लाडक्या बहिणींची गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा सुद्धा संपवण्यात येत आहे। तर बघा लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता जिल्ह्यांची बँकांची यादी पाहून घेऊयात। बघा तुम्हाला बँका सांगितलेल्या आहेत, SBI बँक, पोस्ट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, ICICI बँक, HDFC बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, पोस्ट बँक अशा सरकारी सहकारी बँकेमध्ये आणि खाजगी बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी पाहून घेऊयात। आता बघा लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। मग या 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने पैसे सोडले जाणार आहेत। बघा आज 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये 3 टप्प्यांमध्ये पैसे जमा केले जाणार आहेत। तर सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यामधील ज्या 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, तर ते पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्हे कोणकोणते आहेत हेच आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्या। तर बघा लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्हा, बघा परभणी जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त बहिणींची संख्या आहे, त्यामुळे सर्वात अगोदर परभणी जिल्हा, यानंतर कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे शहर, पुणे उपशहर, यासोबत अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, यासोबत जळगाव जिल्हा, जालना जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, नागपूर जिल्हा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा जून जुलैचे पैसे जमा होणार आहेत। बघा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे। बहिणींना दोन्ही हप्त्यांचे पैसे लवकरच मिळणार आहेत।